सगळ्यांना ही ज्ञानाची बल आहे, शक्ती आहे, स्वरूप आहे, ते आपल्याला इथे सत्य स्वरूप कळते. तर आपण बघा, आजपर्यंत आपण दुसऱ्यांकडे मागतो की यांनी मला प्रेम द्यायला पाहिजे, यांनी मला सन्मान द्यायला पाहिजे, मला तर इथे शांती भेटलीच नाही, मला यांनी अशांती केलं असं बोलून. तर ह्या जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये आपल्याला या गोष्टींची आवश्यकता असते. शक्ती, शांती, प्रेम, पवित्रता, आनंद. जीवन जगण्यासाठी काय पाहिजे? आनंद पाहिजे, शांती पाहिजे, प्रेम पाहिजे, एकमेकांमध्ये स्नेह पाहिजे, हे पाहिजे. आणि ती आत्मा काय करते? दुसऱ्यांकडनं आपण अपेक्षा ठेवतो की यांनी मला द्यायला पाहिजे. करतो की नाही? तर ज्यांच्यामध्ये जे भरलेलं आहे तेच आपल्याला मिळणार. जसं एका ग्लासमध्ये पाणी भरलेलं आहे तर पाणीच भेटेल, एका ग्लासमध्ये दूध भरलेलं आहे तर दूध भेटेल. तर त्याचप्रमाणे जे आत्म्यामध्ये जे संस्कार आहेत, प्रेममय, कोणामध्ये शांतीमयचे संस्कार आहेत, कोणामध्ये आनंदाचे संस्कार, खुशीमध्ये राहण्याचे संस्कार आहेत, प्रेमाचे संस्कार आहेत, पवित्रताचे संस्कार असतात. तर हर आत्म्यामध्ये ही शक्ती आहे, हे स्वरूप आहे. पण आपण त्या स्वरूपला विसरून जातो आणि आपण म्हणतो की यांनी मला द्यायला पाहिजे. पण हे ज्ञानामध्ये इथे आल्यानंतर आम्हालाही कळलं की आपण द्यायला सुरुवात करायची. आता काय करायचं? सन्मान पाहिजे असेल तर दुसऱ्यांना सन्मान द्या, प्रेम पाहिजे तर दुसऱ्यांना प्रेमाची गोड भाषा बोलायची. प्रेम काय? एकमेकांना स्नेह, प्रेमाने व्यवहारिक जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. आनंद द्या, खुशी द्या, कोणाला दुःख नका देऊ. दुःख दिल्याने काय भेटतं? दुःखच मिळतं. तर सुख द्या. तर आत्म्याला ओरिजिनल हे आपले स्वरूप आहे. आत्मा सुख स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, पवित्र स्वरूप आहे. आत्म्यांमध्ये सुंदर शक्ती आहे. म्हणून आपण कुठे शोधलेले आहे स्वरूप? आपण स्वतः आहेत, पण हे कुठे शोधलं आपण? मंदिरांमध्ये, काही आपले नातेवाईकांमध्ये, अडोस पडोस मध्ये किती अपेक्षा आहे, त्यांनी मला प्रेम द्यायला पाहिजे. तर नाही, तर परमात्मा शक्ती इथे हे ज्ञान देते की आपल्याला स्वतःला या शक्ती जागृत करायच्या आहे. तर परमपिता परमात्मा ज्या शिवलिंग मध्ये आपण त्यांना याद करतो, पूजा करतो, त्यांच्या मंदिरात जातो ना, शिवजीच्या मंदिरात रोज जातो बघा आपण. तर त्यांच्या मंदिरात जाऊन आपण काय म्हणतो? शिवबाबा मला सुख शांतीमध्ये ठेव. तर शिव परमपिता परमात्मा निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहेत. आपण शिवलिंग बघतो ना, तिथे शिवबाबा कुठे? भगवान कुठे आहे? कुठे आहे? ती पिंडामध्ये आहे ना, 3 रेषा आहेत आणि एक लाल बिंदू आहे. आणि लाल बिंदू आहे ते परमपिता शिव परमात्मा निराकार आहे, ज्योतिबिंदू स्वरूप आहे. जसं आपण इथे आत्म्याचं ऐकलं थोडा, तर आत्मा पण निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहे. त्या आत्म्याचा पिता पण ज्योतिबिंदू स्वरूप आहे. आपण मनुष्य आत्म्यांचा तर त्या श्री मागतो. तर परमात्माला शांतीचा सागर म्हटला जातो, प्रेमाची सागर, आनंदाची सागर आहे. पतितों को पावन बनाने वाले. किती महिमा गातो आपण शिवबाबाची. तर जरूर आपण एवढी महिमा गातो तर बाबा आपल्याला देत आहे. पण आपण कधी बघत नाही की खरंच शिवबाबा आले आहे आणि आपण आता त्यांच्याशी संबंध जोडायचा आणि परमात्माकडून
आपल्याला घ्यायचं. परमपिता परमात्माला आपण माता पिता बंधू सखा तू सब कुछ है मेरा, ये तन मन धन सब कुछ तेरा है, क्या लागे मेरा, असं म्हणतो. पण घरी आल्यावर आपण काय करतो? मंदिरात असं बोलून आले, पण घरी आल्यावर काय केलं? ही माझं कुठे, माझं बाळ कुठे, माझं सोनं कुठे ठेवले, पैसे कुठे ठेवलेले है ना. मग खरं काय आहे? आपण मंदिरात काय बोलून आलो? सब कुछ तेरा आहे. आणि घरी आलो जळगाव सब झोनच्या दिदी आलेल्या आहेत. जळगावच्या सगळ्यात मोठ्या दिदी आहेत. त्यांची 60 वर्षापासून तपस्वी 9 वर्षाच्या असताना या यज्ञामध्ये आलेले आहेत. दिदींसाठी आपण टाळी वाजून स्वागत करू.